पहिलं तर पाण्याचा विषय. दुसरा, आमच्या भागात आम्ही त्यावेळेस रोड केले ते सफिशियंट होते, पण आता काही रिपेअरिंगला पण येतं, तर रोडचा विषय. तसा डीपी रोडचा पण आहे, कारण ट्रॅफिकची समस्या इतकी वाढली आहे. इथं मोठ्या शाळा आल्यात, त्यामुळं शाळेमुळे ट्रॅफिक होतंच. पण त्यासाठी आम्हाला पर्याय म्हणजे आम्हाला डीपी रोड आहे, ते सँक्शन झालेत, पण त्याच्यावर काही काम झालं नाही आतापर्यंत. तर आम्ही ती योजना पण पुढे न्यायचा प्रयत्न करू. तिसरी गोष्ट म्हणजे ड्रेनेज लाईन. ड्रेनेज लाईन. इथे ड्रेनेज लाईनला ज्यावेळेस ग्रामपंचायत होते त्यावेळेस ते ड्रेनेज लाईन झालं. त्याच्यानंतर पीएमसी मधनं काही त्याच्यावरती दखल घेतलेली नाहीये. कारण इथं लोकसंख्या त्यावेळेस मला वाटतं हजारात होती, पण आता लाखात वाढली. मग ते काही आणि तसं बघायला गेलं तर पावसाचं पाण्याला पण इथे काहीच नाही योजना केलेली. किती वेळा तरी पावसाचं पाणी आल्यानंतर लोकांच्या घरात जाते, त्यालाही आम्हाला नीट व्यवस्था करून द्या. नीट व्यवस्थित ड्रेनेज लाईन पण तयार करणं. हो, ड्रेनेज लाईन तर मस्तच आहे. रस्ते, पाणी हा सगळ्यात हो, महत्त्वाचा. ट्रॅफिक, पाणी. हो. तुम्ही जेव्हा आपण नगरसेवक होता, ड्रेनेज लाईन असेल, पाणी असेल, या समस्या तर महत्त्वाच्या आहेतच लोकांच्या. तर त्याच्या पुढे जाऊन मुलांसाठी असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल, त्यांच्यासाठी काय काय? खेळाचं मैदान सुद्धा या भागामध्ये नाहीये. तर मुलांसाठी कुठलं गार्डन नाहीये. कारण आता पुणे शहरामध्ये आपण राहतोय, पुणे शहराची अटॅच असलेला हा भाग आहे, परंतु त्या प्रमाणात सुविधा तशा नाहीयेत. तर त्याच्यासाठीचं काय विजन आहे? ऍक्च्युली आमच्या विजन म्हणजे हेच आहे की इथं मोठं गार्डन व्हायला हवं. नंतर हॉस्पिटल हवंय. त्याचप्रमाणे इथं ज्येष्ठ नागरिकांना वॉकिंग स्ट्रीट पाहिजे. नंतर बसण्यासाठी त्यांना थोडंसं विरंगुळा केंद्र हो ते हवंय. आणि बऱ्याच वेळा समस्या लेडीजसाठी येतं की लेडीजला पण असं बाहेर जायचं म्हणलं कुठं गार्डन मध्ये की त्यांना जवळचं गार्डन असलं की ते मुलांना घेऊन थोडंसं वेळ घालू शकतात त्यात. फिरू शकतात. पण आमच्या भागात गार्डन हा प्रकारच नाहीये. मुलांनाही खेळायला अशी मोठी जागा नाहीये का कुठं. स्कूल ते घर ते स्कूल, त्यांनाही गरज असते गार्डनची. मग त्यासाठी आम्ही नक्कीच काय ते आणि ह्या गार्डन कुठं होतं तर इथं बरेचशे जागा महानगरपालिकेच्या आहेत किंवा आहेत, एम्युनिटी स्पेसेस आहेत सगळीकडे, पण त्याच्या यूज नाही झालेल्या त्या अजूनही त्या तशाच आहेत. तर पहिला नगरसेवक झाल्यानंतर हा आमचा दुसरा विषय राहील की लहान मुलांना खेळायचं गार्डन ते महत्वाचं आहे या भागाला, कारण अजिबात इथं सोयीसुविधा नाही आहे त्या बाबतीत. मुलांसाठी पण म्हणजे आता पुणे शहरात आपण जेव्हा राहतो तेव्हा त्यांच्या स्पोर्ट्स अकॅडमी असेल किंवा जलतरण तलाव वगैरे असतील, या विषयीचं काय? नाही, तेच तुम्हाला म्हटलं की आम्ही एम्युनिटी स्पेस त्याच्यासाठी यूज करणारच आहे. स्विमिंग पूल म्हणा, नंतर गार्डन, नंतर मुलांचा स्पोर्ट अकॅडमी, म्हणजे असे नवीन स्पोर्ट्स इथे काय येतील त्याचं आम्ही लक्ष देणार आहोत. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.